श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. येत्या 14 जुलै वार सोमवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. या दिवशी हा दिवस जो आहे हा शिव आणि माता पार्वतीला समर्पित केला जातो. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन आपल्या पूर्वजांची पूजा केली जाते. आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे या दिवशी आणि या अमावस्येचा प्रारंभ जो आहे हा 13 जुलैला सायंकाळी 6:50 होणार आहे आणि समाप्ती 14 जुलैला दुपारी 3:13 होणार आहे. 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी आपल्याला ही अमावस्या साजरी करायची आहे. आपल्याला हा दिवस जो आहे आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी, तर्पण करण्यासाठी, दान करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, घरामध्ये धन आकर्षित व्हावे, त्याचबरोबर अमावस्येचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त व्हावं, त्यासाठी ही अमावस्या साजरी केली जाते. अमावस्या ही अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी म्हटली जाते. या तिथीला पितृतर्पण, स्नान, दानाला विशेष महत्त्व दिलं जातं. ज्येष्ठ अमावस्या म्हणजे या शब्दातच या अमावस्येचा अर्थ दडलेला आहे. ज्येष्ठ म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तीची पूजा करणे आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ही प्रामुख्याने पूर्वजांना समर्पित असणारी तिथी आहे. तर ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला येत असते. सध्या मराठी ज्येष्ठ महिन्या सुरू आहे आणि ज्येष्ठ महिन्यालाच पहिल्यांदाच अमावस्या ही आलेली आहे. म्हणूनच ही अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती या दिवशी होणार आहे. या अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जुळून आलेला आहे. सर्वात उपयुक्त आणि प्रभावी दिवस आहे, कारण हा दिवस शिव आणि पार्वतीला समर्पित केला जातो. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये या तिथीचा उल्लेख केलेला आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अनेक लोक आपल्या पितरांसाठी दान किंवा एखाद्या गरीबी व्यक्तीला दान करत असतात, पिंडदान करत असतात. त्यामुळे प्रखर पितृदोषापासून लाभ जो आहे तर हा संपूर्ण कुटुंबाला लाभत असतो. एवढंच नाही तर पूर्वजांचा आशीर्वाद हा देखील आपल्या मुलांवर लाभत असतो, त्याच्या बुद्धीमध्ये प्रगती होते. आता काही ठिकाणी ज्येष्ठ अमावस्येलाच वटसावित्रीचे व्रत देखील केले जातात. आपल्याकडे या ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते, पण बरेच ठिकाणी ज्येष्ठ अमावस्येला वटसावित्रीचे व्रत केले जाते. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. हा दिवस जन्मोजन्मीचे पाप नष्ट होण्यासाठी आणि आध्यात्मिक शांतता आपल्याला प्राप्त व्हावी आणि धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही खास प्रभावी उपाय केले जातात, सेवासुद्धा केल्या जातात. तर या ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल, पण दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने प्रखर पितृदोष नष्ट होतो. तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला, सर्व कुटुंबाला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. मुलांच्या सर्व अडचणी, संकट दूर होतात आणि सर्व दोष, नजर दोष, आजारपण दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्या कुटुंबाची भरभराट होईल. तर कोणत्या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा नाही. तर पहा, ही जी अमावस्या आलेली आहे आणि अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी केला तर सर्व कामामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. सोमवती अमावस्या हा अधिक संपूर्ण जो महिना आलेला आहे, जो संपूर्ण महिन्यामध्ये आपण हा जेव्हा सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय करतो तर हा दिवस पितरांना समर्पित केला जातो. या दिवशी आपण काही खास तर प्रभावी उपाय जर केले आपल्या घरामध्ये तर आपल्या घरातील संपूर्ण पितृदोष हा कायमचा दूर होतो. हा उपाय केल्याने घरातील अनेक समस्या, संकट, अडचणी आपोआपच दूर होतात. अचानक संकट येत नाही. हा दही भाताचा उपाय जर केला तर घरातील नजरदोष, करणी बांधा आणि आजारपण, नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक आजार कमी होते. आणि जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी हा उपाय आपल्या घरामध्ये करतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध होते. या उपायाने घरातील वाद विवाद, क्लेश, भांडणे हे देखील कमी होतात आणि पती पत्नीमध्ये वाद आहे ते सुद्धा कमी होतात.
मनाला शांतता लाभत असते. लोकांच्या आयुष्यात काही ना काही समस्या अडचणी चालू राहतात. बऱ्याच जणांच्या घरामध्ये आजारपण असते. काही ठिकाणी कुटुंबामध्ये वाद विवाद मतभेद असतात. नात्यामध्ये एकोपा राहत नाही. तर बऱ्याच घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी असतात. पैसा घरामध्ये येतो पण आजारपणामध्ये जास्त जातो. काही चांगला चालत नाही. यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये का येतात? जर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये येत असतात. ही सर्व समस्या पितृदोषाचे लक्षणे म्हटले गेलेले आहेत. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेलं असेल की तुम्ही भरपूर देवाची पूजा करता, घरात अनेक सेवा करता, तरीही माझ्या घरातल्या समस्या काही संपतच नाही. बघा, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की घरामध्ये जर पितृदोष असेल तर तुम्ही कितीही पूजा जर केली, त्या पूजेचं सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. कारण आपण जर पितराची सेवा केली नाही तर आपल्या कोणत्याही कामामध्ये सुख आणि संपत्तीसुद्धा मिळत नाही. तुम्ही कितीही पूजा पाठ सेवा केल्यास तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. म्हणूनच सर्वात प्रथम पितरांची सेवा केली जाते आणि त्यानंतर देवाची पूजा केली जाते. ज्या घरामध्ये पितृ तर्पण आणि नदीमध्ये जाऊन पितरांना तर्पण जर करत असाल तर तुमच्या पितरांचा आशीर्वाद हा तुमच्या मुलांबाळाला लागत असतो. ज्या घरामध्ये पितृ प्रसन्न असतात तिथे देवी देवता हे स्वतःहून वास करतात. माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते. म्हणून या दिवशी हा जर उपाय तुम्ही केला तर सर्व समस्या दूर होणार आहेत. म्हणून जो उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी 12 वाजेपर्यंत करायचा आहे. हा उपाय आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. घरातील सर्व सदस्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास असेल तर तो सुद्धा कमी होणार आहे. घरातील दुःख अडचणी सुद्धा संपणार आहेत. आणि जेव्हा आपण महिन्यातून येणाऱ्या प्रत्येक तिथीला अमावस्येच्या दिवशी, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, जेव्हा आपल्या घरामध्ये असे छोटे छोटे उपाय केले जातात तेव्हा त्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते. घरामध्ये वास्तुदोष मोठे काही विधी असतात ना, ते करायची गरज पडत नाही. घरामध्ये जे काही छोटे छोटे आपण उपाय करतो त्या उपायाने सर्व समस्या दूर होतात. म्हणून उद्या सोमवती अमावस्येला प्रत्येकाने हा जो उपाय आहे, जो दहीभाताचा उपाय आहे, तर तो मी आत्ताच तुम्हाला सांगणार आहे. तर कसा करायचा आहे? तर उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणताही मोठा खर्च लागणार नाही. खूप छोटी गोष्ट आहे आणि छोटाच पदार्थ तुम्हाला इथे लागणार आहे. तर जास्त वेळ घेणार नाही. फक्त 5 ते 10 मिनिटात तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. तर 5 पैकी तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे उपाय करायचे आहेत. आणि जमलं तर तुम्ही 5ही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. कारण जे 5ही उपाय दहीभाताचे आहेत त्यामुळे तुम्ही सहजपणे हा उपाय करू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी आवर्जून थोडेसे काळे तीळ आहे ते सुद्धा टाकायचे आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते. घरातील फरशी पुसत असताना पाण्यामध्ये गोमूत्र, गंगाजल आणि थोडंसं आपल्याला गोमूत्र, जे गाईचं गोमूत्र आहे तेच टाकायचं आहे, किंवा बाटली असेल तर बाटलीमध्ये टाकायचं आहे. तर आपल्या घराची फरशी पुसायची आहे. घरातील जाळं आहे तर ते काढायचं आहे. देवघरातील देवांची जनाने किंवा पंचामृताने पूजा करून घ्यायची आहे. आणि देवघरातील देवांची सुद्धा पूजा करायची आहे. देवांना दह्याने अभिषेक करायचा आहे. घर शांततेचं असायला पाहिजे. त्याच घरामध्ये लक्ष्मीही प्रसन्न होत असते. अगरबत्ती, दिवा, तुपाचा लावून घर प्रसन्न करून घ्यायचा आहे. आता जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यातील हा उपाय जो आहे तर तो तुम्ही सकाळी 12 वाजेपर्यंत करायचा आहे किंवा संध्याकाळी केलात तरीही चालेल. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला इथे भात लागणार आहे. भात शिजवताना त्यामध्ये कुठलंही प्रकारचं मीठ, तेल, तूप घालायचं नाही. भात शिजवायचा आहे. सोबतच तुम्हाला दहीसुद्धा लागणार आहे. दही घेताना चांगलं फ्रेश घ्यायचं आहे. दही जे असतं ते शांतता, शुद्धता आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. म्हणून अनेक धार्मिक कार्यामध्ये बघा दह्याचा वापर केला जातो. तसंच जो तुमचं भाग्य आहे ते सुद्धा या दह्याने उजळत असते. आता पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो हा दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळ ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. तर हा पहिला उपाय आपल्या पितरांना शांत करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला इथे एक द्रोण घ्यायचा आहे. एखाद्या पुठ्ठेवर तुम्हाला थोडासा दहीभात घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेला कोपऱ्यात
बाहेर किंवा अंगणामध्ये, टेरेसमध्ये, गच्चीवर तुम्ही हा भात ठेवू शकता. घराच्या बाल्कनी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्यावरती 1 चमचाभर दही टाकायचं आहे. आणि जो दही भात आहे तर तो तयार करण्यासाठी आपल्याला एका कुकरमध्ये भात टाकायचा आहे. त्यामध्ये मीठ न टाकता असाच हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच दही टाकायचं आहे आणि त्यावर तीळ टाकायचे आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा घेतला तरीही चालेल. हा दिवा जो आहे तर तो घेऊन आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय तुम्हाला करण्या अगोदर दही भात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवणार आहे. तेव्हा ठेवताना बघा त्या भाताच्या ताटाखाली तुम्हाला एक वर्तुळ काढायचं आहे पाण्याने आणि त्यावर हा दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला एक पाण्याचं भांडं सुद्धा लागणार आहे, तो सुद्धा ठेवायचा आहे. आणि पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्या कुटुंबामध्ये शांतता राहावी, घरातील सर्व दुःख अडचणी दूर व्हावेत, अडलेली कामं पूर्ण व्हावे, कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी, कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी, प्रत्येकाला यश मिळावं, घरातील वाद दूर व्हावेत. हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. गाईच्या शेणाची गौरी आहे तर ती आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायची आहे, दुरोणमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर हा छोटासा तुकडा जो आहे तर तो गॅसवर आपल्याला थोडासा पेटवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या गौरीला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर छोटंसं आपल्याला दही भाताचा नैवेद्य टाकायचा आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे. जेव्हा आपण गाईच्या शेणावरती दही भात टाकून काळे तीळ टाकून हा नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत जेव्हा पोहोचत असतो किंवा ठेवत असतो तेव्हा आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपोआपच प्राप्त होतो. म्हणून हा उपाय करून पहा. सर्व कामामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि एक शुद्ध तुपाचा दक्षिण दिशेला दिवा आवर्जून लावावा. मोहरीचा तेलाचा दिवा लावला तरीही चालेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण होते. म्हणून हा उपाय करून पहा. सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.